माझा सर्व काही स्वयंपाक झालेला आहे आता आणि खूप छान अशा मस्त आपल्या इथे पुरणपोळ्या पण झाल्या एकदम अशा तुपामध्ये लतपत कापसासारख्या मऊ लुसलुशीत। हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना। तर आज हे धुलीवंदन तुम्हाला सर्वांना धुलीवंदनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। आमच्याकडे ना धुलीवंदनाच्या दिवशी पाडवा म्हणतात आणि पाडव्याच्या दिवशी ना आम्ही सर्वजण घरामध्ये ना एक उपास करू जेवू घालत असतो। म्हणजे आपले जे पूर्वज असतात ना तर त्यांच्या नावाने एखाद्या व्यक्तीला बोलावून जेवू घालायचं असतं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करतात। प्रत्येकाच्या घरामध्ये आज पुरणपोळी केली जाते। होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणतात ना, तर होळीच्या दिवशी पण करतात, पण आम्ही दुसऱ्या दिवशी पुरणपोळी करून उपास करू जेवू घालत असतो। तर माझ्या सासऱ्यांच्या नावाने एखाद्या व्यक्तीला बोलून जेवू घालायचं असतं। तर माझ्या वडिलांना सांगितलंय मी, तर माझे वडील येणार आहे थोड्या वेळाने। तर ही सर्व काही स्वयंपाकाची माझी तयारी चालू आहे। तर चणा डाळ शिजवली मी, ते कुकरमध्ये शिजली डाळ। कुकरमध्ये ना डाळीला 2-3 शिट्ट्या करून घेतल्या मी आणि एळवणीसाठी पाणी लागतं ना, तर हे पाणी टाकून पुन्हा थोडीशी उकळून घेतली। आणि इकडे ना कटाची आमटी बनवायची म्हणजे सार म्हणतो आम्ही ना। तर हा सर्व काही वाटणाचा मसाला तेलामध्ये छान परतला आहे। तर आपला हा नवीन काळा मसाला, आज नवीन मसाला टाकून मी भाजी बनवणार आहे। भाजी म्हणजे सार बनवणार आहे। तर छान असं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना परतून घेतलंय तेलामध्ये। आणि इकडे ना चाळणीवरती आता डाळ तर शिजलेली आहे। ताईंनी दिलेला नवीन कुकरमध्येच डाळीचं पुरण शिजवलंय। तर ही सर्व एळवणीचं पाणी मी आता काढून घेते। चणा डाळ छान मस्त शिजली आहे। सणवार म्हटलं ना तर सर्वांच्या घरामध्ये सकाळपासून आहे ना सर्वजण कामाला लागतात, काही नाही काही करतात। तर मी स्वयंपाक करते, मिस्टर पण बाकीचं बघताय आवडताय। आणि दिवसभर आज खूप छान व्हिडिओ असणार आहे, कारण आमच्या सिन्नरमध्ये ना गावची यात्रा असते। तर वीर म्हणजे जे टाक बनवलेले असतात ना आमच्या पूर्वजांचे आम्ही देवघरामध्ये ठेवतो, बऱ्याच ताईंनी बघितलेले। तर ते संध्याकाळी ना भैरवनाथाच्या मंदिराकडे नेऊन ना त्यांना नाचवायचं असतं आणि खूप मोठी यात्रा भरते। तर ते सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना मी दाखवणारच आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, खूप छान असणार आहे। तर चला डाळ आता मी पुन्हा कुकरमध्ये टाकली आणि साखरच टाकते, गुळ पण आहे पण आता थोडी गडबड येतं, साखर टाकते मी डाळीमध्ये। साखरेचंच पुरण बनवते आज। डाळीमध्ये साखर टाकल्यानंतर आहे ना हे मिश्रण थोडंसं असं सैल होतं, पातळसं होतं, कारण साखर वितळते ना त्यामुळे। आता ही शिजायला आपल्याला 10 मिनिटं तरी लागतील। पूर्ण एकजीव करून घ्यायची डाळ आणि साखर। वाटणामध्ये आता पाव चमचा हिंग टाकला आणि आपली घरची हळद पाव चमचा आणि नवीन मसाला टाकते 1 चमचाच टाकते आणि थोडा हा एव्हरेस्टचा मसाला आहे थोडासा टाकते। वाटणाला छान असं तेल सुटलंय मस्त। आता यामध्ये ना मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकते आणि आपलं एळवणीचं पाणी, चवीनुसार मीठ टाकते, धुतलेली कोथिंबीर आणि सारे ना थोडासा असा पातळसाच असतो। तर आता छान मस्त साराला ना उकळू देते 10-1 मिनिटं मंद आचेवरती, म्हणजे छान मस्त तरी येईल। घरामध्ये ना पुरणपोळी जास्त काही कोणी खात नाही, त्यामुळे मी ना अगदी छोटीशी वाटी भरून डाळ शिजवली फक्त, कारण सर्वजण फक्त एकच पोळी खातात, पुन्हा काही घेत नाही। आणि मिस्टरांना पण आईकडे जेवायला होतं आजोबांच्या नावाने, तर मिस्टर तिकडे जाणार होते। पूजा ही आज घरी नव्हती, तिला सुट्टी नव्हती, तर ती हॉस्पिटलला गेली होती। राहुल आणि आम्ही दोघेच घरी होतो आणि वडील येणार होते जेवायला।
तर सर्व काही माझा हा स्वयंपाक झालेला आहे। देवांना नैवेद्य पण भरून झालेले होते आणि राहुल इथे आजीबाबांच्या फोटोला हार घालतोय। मार्केटमधून हार घेऊन आला होता तो, त्याची हाईट जास्त आहे ना, तर मीच बोलली त्याला की हार तूच घालून दे आणि बाबांच्या फोटोला गंध पण लाव। तर बऱ्याच ताईंना माहीत नाही, माझे सासू सासरे आता नाही आहे, पण ज्या ताई आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये नवीन आले ना, तर त्या कधी कधी कमेंट करतात की तुमचे सासू सासरे दिसत नाही। तर माझ्या सासू सासऱ्यांना जाऊन आता 22-23 वर्ष झालेली आहे, पण आज पण आम्हाला त्यांची खूप कमी भासते, त्यांची आठवण येते, पण त्यांचे आशीर्वाद आमच्या नेहमी पाठीशी आहे यातच समाधान मानते। आता सर्वात आधी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा, त्यानंतर बाकीच्या देवी देवतांना। बाहेर पण भगवती मातेचं मंदिर आहे, तर तिथे पण मी नैवेद्य दाखवत असते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणवार असो किंवा एखादं शुभ कार्य, सर्वात आधी आपण देवांना मान देतो। काही पण स्वयंपाक केला, भोजन केलं, तर पहिल्यांदा आपण नैवेद्य दाखवतो देवी देवतांना, त्यानंतर आपण भोजन करत असतो। तर आज पण आपली ही रीतिरिवाज चालूच आहे। आता बाहेर भगवती मातेला आणि बाळमुंजाचं स्थान आहे ना पिंपळाच्या झाडाखाली, तर तिथे नैवेद्य दाखवायचा आहे। तर बाळमुंजा म्हणजे लहान लहान बाळांचा देव असतो, कारण इथल्या परिसरामध्ये जेवढी पण लहान लहान मुलं देवासमोर खेळतात ना, त्यांना काही होत नाही, बाळमुंजा त्यांचं रक्षण करतात आणि सुखरूप त्यांना ठेवतात। त्यामुळे ना माझी सुद्धा मुलं ह्या बाळमुंजाच्या समोरच लहानचे मोठे झालेले। तर प्रत्येक सणावाराला इथे नैवेद्य दिला जातो देवाला आणि त्यानंतर आता भगवती मातेला नैवेद्य दाखवते। सर्व देवांना नैवेद्य दिली आणि आता पुन्हा गरम गरम भजी तळते। आधीच जर भजी सर्व तळून ठेवली असती ना, ती गार पडली असती। आणि आता वडील पण जेवायला आले होते, जेवताना गरम गरम भजी खायला पण भारी वाटतात, त्यामुळे मी ना अशी जेवतानाच तळत असते आणि मग देत असते। ताट पण रेडी केलेलं होतं, मस्त केळीचं शिकरण, म्हणजे दुधामध्ये केळी ना कट करून टाकली आणि त्यावरती साजूक तुपाची धार सोडली। खूप छान लागते पुरणपोळीसोबत असं केळीचं शिकरण, मलाही खूप आवडतं आणि वडिलांना पण खूप आवडतं। आमच्याकडे ना पाडव्याला रामफळाचं शिकरण करतात पुरणपोळीसोबत। वडील गेले होते मार्केटला रामफळ बघायला, पण ते भेटलंच नाही त्यांना, तर मग त्यांनाही भेटलं नाही, आम्हालाही भेटलं नाही, मग केळीचं शिकरण बनवलं। राहुल पण बाबांसोबत आहे ना जेवायला बसला होता आणि मी ना त्यांना आहे ना गरम गरम पुरणाच्या पोळ्या करून देत होते। तसं तर पुरणाची पोळी जास्त काही घरात कोणाला आवडत नाही, पण पुरणपोळी जर नाही केली ना तर सण असल्यासारखं वाटत नाही, त्यामुळे मी थोडी का होईना डाळ टाकते। देवांना नैवेद्य देतो आपण पुरणपोळीचा, तर छान वाटतं, घरामध्ये सण असल्यासारखं वाटतं। तर माझी पुरणाची पोळी तुम्ही बघताच आहे, खूप छान मस्त अशी दिसते ना साखरेची। आणि पीठ भिजवताना ना त्यामध्ये किंचित थोडीशी मी हळद टाकली होती, त्यामुळे ना पोळीला ना असा थोडासा पिवळसर रंग दिसतोय। हळदीमुळे ना पोळी खूप छान लागते चवीला पण। माझा सर्व काही स्वयंपाक झालेला आहे आता आणि खूप छान अशा मस्त आपल्या इथे पुरणपोळ्या पण झाल्या, एकदम अशा तुपामध्ये लतपत कापसासारख्या मऊ लुसलुशीत। तर चला, सर्व ताईंना माझ्या पुरणपोळीची रेसिपी खूप आवडते, तसं आपण रेसिपी चॅनलवरती पुरणपोळीची रेसिपी टाकलेलीच आहे मी कशी करायची। आणि चला आता सर्व काही स्वयंपाक तर झालेला आहे, पण खूप सारा पसारा झालेला आहे किचन ओट्यावरती, तर हे सर्व काही आवडते आणि परत तुमच्याशी बोलते। आमच्याकडे धुलीवंदनाच्या दिवशी संध्याकाळी यात्रा असते, तर यात्रेमध्ये ना वीर म्हणजे आपले पूर्वजांचे जे टाक असतात ना चांदीचे, ते ना लाल वस्त्रामध्ये बांधून ना नाचवले जातात, त्याच्यासोबत खोबऱ्याची वाटी पण असते। अशा प्रकारे ना वीर बनवतात मुलांना
आणि हा छोटासा दादू आमच्या शेजारीच राहिला आहे, तर त्याच्याकडेच मी वीर दिला होता आमचा नाचवायला. तर त्याने पण खूप छान मस्त वेशभूषा केली होती. बरेच मुलांनी अशा प्रकारे वेशभूषा केलेली होती आमच्या परिसरातल्या. तर ते अशा प्रकारे नाचतात. मी तुम्हाला दाखवते कसे नाचतात. हाय सर्वांना, गुड इव्हिनिंग. तर आता आहे ना संध्याकाळ झालेली. आमच्या इथे ना भैरवनाथाच्या मंदिरासमोर आहे ना खूप भव्य यात्रा भरते आज. तर तिथे ना सर्वजण प्रत्येकजण आपापला वीर घेऊन आहे ना तिथे नाचवतात. आता राहुलला ना काम आहे जरा मसाल्याचं पॅकिंगचं कुरिअरचं, तो करतोय ना, त्यामुळे त्याला काही जायला वेळच नाही आहे. आणि मिस्टर पण मळ्यातून आले नाही कारण आज लसूण पण काढायचा होता आमचा. तर मग मी शेजारचा आमचा छोटासा दादू आहे, तुम्ही बघितला ना, खूप छान मस्त त्याने पोशाख केलेला आहे, वीर बनला आहे तो. तर त्याच्याकडेच आम्ही आमचा वीर दिला आहे, म्हणजे माझे सासऱ्यांचा टाक बनवून देवघरामध्ये ठेवलेला होता ना, तर आमच्याकडे सर्वांच्या देवघरामध्ये पूर्वजांचा टाक असतो आणि तिथे खूप छान मस्त नाचवतात. खूप ढप वगैरे असतात मोठे मोठे, ते वाजवतात आणि खूप पाहण्यासारखं असतं. मला पण जायचं होतं, तुम्हाला दाखवायचं होतं, पण पूजा पण नाही माझ्या जोडीला, राहुल पण बिझी, मिस्टर पण आले नाही. जर मिस्टर आले तर मी दर्शनाला जाईल गणपती बाप्पांच्या आणि तुम्हाला यात्राही दाखवेल. तर चला योगाला तर आपण जाऊच. मागच्या वर्षी मी केलेला आहे, पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे, नक्की तुम्ही बघा, त्यामध्ये सर्व काही तुम्हाला दिसेल. पूजा पण होती माझ्यासोबत तेव्हा. पहिली पॅकिंग अशी होती, आता अशी पॅकिंग असणार आहे. ही छान दिसते, ही आवडली मला. आपल्या राहुल दादाचं काम चालूच आहे, मसाल्यांची पॅकिंग करून कुरिअर सेंटरला पाठवायचं होतं, तर तो त्याचं काम करत होता. आता एवढाच व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. पुढचा पार्ट पण लवकरच येईल, तोही नक्की बघा.